शिक्षक फळ्यावर शिकवत होते आणि मागच्या बेंचवर बसलेल्या 10वीच्या मुलाने वर्गातच आपल्या मित्राचा गळा चिरला. पालकांनो, ही फक्त बातमी नाही, हा इशारा आहे. आज आपली मुलं शाळेत, कॉलेजमध्ये, कोचिंग क्लासमध्ये जात आहेत. आपण त्यांना पाठीवर दप्तर देतो, डोक्यावर हात फिरवतो आणि मनात एकच विचार असतो, माझं मूल सुरक्षित आहे. पण खरंच आपण खात्री करून घेतो का? आपण विचारतो का, आज क्लासमध्ये काय झालं? कोणासोबत बसलास? कोणी त्रास दिला का? तुझ्या मनात काही आहे का? बहुतेक वेळा नाही. आणि हाच निष्काळजीपणा कधी कधी जीवघेणा ठरतो. राजगुरुनगरची ती सकाळ इतर दिवसासारखीच होती. रस्त्यावर शाळकरी मुलांची लगबग सुरू होती. पालक घाईघाईने मुलांना शाळा आणि कोचिंग क्लासमध्ये सोडत होते. कुणाच्या मनात कुठलाही संशय नव्हता. हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मभूमीमुळे ओळखलं जाणारं हे शहर नेहमी शांततेसाठी ओळखलं जातं. पण त्या दिवशी या शांततेच्या छातीत थेट चाकू खुपसला जाणार आहे याची कुणालाही कल्पना नव्हती. संस्कार कोचिंग क्लासेसमध्ये 10वीचा वर्ग सुरू होता. शिक्षक फळ्यावर लिहित होते. मुलं वहीत उतरवत होती. काही जणू कुजबूज करत होते. सगळं अगदी नेहमीसारखं साधं, सुरक्षित वाटणारं वातावरण होतं. पण या वर्गात बसलेली प्रत्येक मुलं सुरक्षित नव्हती. कारण या वर्गात बसलेला एक मुलगा मनात राग, द्वेष आणि सूड घेऊन आला होता. सुमारे 9च्या सुमारास वर्गाचा दरवाजा उघडला. एक मुलगा उशिरा आत आला. शिक्षकांनी त्याच्याकडे पाहून फक्त बस एवढंच म्हटलं. तो थेट गेला आणि आपल्या वर्गमित्राच्या मागच्या बेंचवर बसला. कुणाच्याही लक्षात आलं नाही, कारण तोही अल्पवयीनच होता. 10वीचा विद्यार्थी, रोज दिसणारा चेहरा. पण त्या दप्तरात आज वही पुस्तकं नव्हती. आज तिथे एक चाकू होता. शिक्षक फळ्याकडे पाठ करून शिकवत असतानाच अचानक वर्गात किंकाळी ऐकू आली. क्षणभरात सगळं बदलून गेलं. एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याचा थेट गळा चिरला. वर्गात, शिक्षकांसमोर, इतर मुलांच्या डोळ्यासमोर. कुणाला काही समजायच्या आत रक्त उडालं, बेंचवर सांडलं, जमिनीवर पसरलं. ज्या मुलानं कधी स्वप्नातही असा शेवट पाहिला नसेल, तो मुलगा रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याचा श्वास अडखळत होता. डोळे उघडेच होते. तोंडातून शब्द निघत नव्हते. काही मुली किंचाळू लागल्या. काही मुलं घाबरून उठून उभी राहिली. शिक्षक ओरडले, मदतीसाठी धावले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्या हल्ल्यात फक्त गळाच नाही तर पोटावरही वार झाले होते. काही सेकंदात एक निरागस आयुष्य संपत चाललं होतं. वर्गाबाहेर गोंधळ उडाला. आरडाओरड ऐकून शेजारी राहणारा एक युवक धावत आला. त्याने रक्तात माखलेल्या त्या मुलाला उचललं. त्याचे कपडे लाल झाले होते. कुणी रिक्षा आणा म्हणून ओरडत होता. कुणी फोन करत होतं. कुणी फक्त धक्क्यात उभं होतं. त्या मुलाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयात डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण रक्तस्राव खूप झाला होता. काही वेळातच डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी एकच वाक्य उच्चारलं, आम्हाला माफ करा, आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. त्या क्षणी रुग्णालयात शांतता पसरली. पण त्या शांततेतून एक वडिलांच्या आयुष्यभराचा आक्रोश जन्माला आला. बातमी मिळताच वडील धावत आले. मृतदेह पाहताच त्यांचे पाय थरथरले. माझा मुलगा, माझा एकुलता एक, असं म्हणत ते जमिनीवर कोसळले. वर्गात हत्या होते. शिक्षक काय करतात? 2 दिवसांपूर्वी माझ्या मुलाला मारहाण झाली होती, पण मला का सांगितलं नाही? आता मी कोणाकडे पाहू? हे प्रश्न ते स्वतःच नाही तर संपूर्ण समाजाला विचारत होते. त्या प्रश्नांची उत्तरं कुणाकडेच नव्हती. पोलीस तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या. या दोन्ही मुलांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. भांडणं, बाचाबाची, तणाव. महात्मा गांधी विद्यालय आणि संबंधित खाजगी क्लासमध्ये या आधीही किरकोळ मारामाऱ्या झाल्या होत्या. पण प्रत्येक वेळी एकच उत्तर दिलं गेलं, लहान मुलं आहेत, होऊन जाईल. आज त्या दुर्लक्षाची किंमत एका जीवाने मोजली. राजगुरुनगरमध्ये अल्पवयीन मुलांच्या गँग तयार होत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. 10वीच्या वयात चाकू, दहशत आणि वर्चस्वाची भाषा वापरली जात असेल तर हा प्रश्न फक्त एका मुलाचा किंवा एका क्लासचा नाही, हा संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे. कारण आजची पिढी वेगळी आहे. त्यांचं जग वेगळं आहे.
आज मोबाईलमध्ये हिंसा एका क्लिकवर उपलब्ध आहे. रील्समध्ये भांडणं, मारामाऱ्या आणि आक्रमकपणा स्टाईल म्हणून दाखवला जातो. वर्चस्व दाखवणं, समोरच्याला दबावणं हे जणू काही यशाचं लक्षण असल्यासारखंच मानलं जातं. पण या सगळ्याच्या मध्ये एक प्रश्न उरतो. पालक खरंच विचार करतात का? माझं मूल रोज काय पाहते? तो कोणासोबत उठतो बसतो? त्याच्या मनात कोणते विचार घर करून बसले आहेत? कारण जे डोळ्यांनी पाहिलं जातं ते हळूहळू मनात उतरू लागतं आणि मनात उतरलेली हिंसा एक दिवस प्रत्यक्षात उतरते, तेव्हा सगळं हाताबाहेर जातं. आपण मुलांचे गुण विचारतो, पण त्यांच्या भावना विचारत नाही. आपण क्लासला जा असं सांगतो, पण तिथे काय चाललंय हे विचारत नाही. आपण म्हणतो माझं मूल असं करणार नाही, पण आज जे घडलं तेही कुणाच्याच कल्पनेत नव्हतं. त्या दिवशी एक मुलगा चाकू घेऊन वर्गात आला आणि कुणालाही संशय आला नाही. आपण मुलांना फक्त पाहतो, पण त्यांच्या मनात काय चाललंय हे विचारत नाही. वेळीच संवाद झाला असता, वेळीच लक्ष दिलं असतं, तर कदाचित आज एक आई रिकाम्या नजरेने छताकडे पाहत बसली नसती. एक वडील जमिनीवर बसून आक्रोश करीत नसते आणि एक मुलाचं आयुष्य इतकं क्रूरपणे संपलं नसतं. ही घटना फक्त बातमी नाही, हा इशारा आहे. आज तो मुलगा गेला, उद्या कोण? पालकांनो, वेळी सावध व्हा, कारण आज नाही तर उद्या उशीर होऊ शकतो आणि तो उशीर कधीच भरून निघत नाही. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.